मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर अखेर आलेली आहे। होय मित्रांनो, जेवढे पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा उद्या म्हणजे 13 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे। होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे त्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो हप्ता 9 करोड 32 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। तसेच हा हप्ता जो काही आहे तो हप्ता खानापारा, गुवाहाटी, असम या ठिकाणाहून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा केला जाणार आहे। या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे काही ट्विटर अकाउंट आहे त्यावरती देखील या ठिकाणी अधिकृतपणे याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच ही माहिती 100% खरी आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी द्वारा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 22वीं किस्त के तहत 9 करोड़ 32 लाख से अधिक किसानों के बैंक खातों में 18,640 करोड़ से अधिक की धनराशि का हस्तांतर किया जाएगा। या ठिकाणी तुम्ही तारीख पाहू शकता मित्रांनो, 13 मार्च 2026 म्हणजेच उद्या सकाळी या ठिकाणी 11 वाजेपासून शेतकऱ्यांना या ठिकाणी 2000 रुपये जमा झाल्याबाबतचे मेसेज हे येणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने जी काही योजना सुरू केली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, तर या योजनेचे देखील मागील 2 हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत। तर ते हप्ते देखील उद्या मिळतील की नाही याबाबत या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। म्हणजेच आता जो काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना उद्या जमा होणार आहे त्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही मागचे 2 हप्ते राहिलेले आहेत ते देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील की नाही याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। म्हणजे जर समजा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागचे जे रखडलेले 2 हप्ते आहेत ते देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाले तर या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्या 3 हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात। म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तो 22वा हप्ता, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे राहिलेले 2 हप्ते अशी एकूण 3 हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतात। परंतु या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे तो जमा करण्याबाबत या ठिकाणी अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे 13 मार्च 2026 रोजी या ठिकाणी 22व्या हप्त्याचे 2000 रुपये 100% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते गुवाहाटी येथून जमा केले जाणार आहेत। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही मागचे राहिलेले 2 हप्ते आहेत आणि आता चालूचा जो काही हप्ता आहे असे हप्ते जमा करण्याबाबत राज्य शासनाकडून अजून अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाहीये। तसेच हे हप्ते वितरित करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी निधीची देखील तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी उद्या तुम्हाला फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 22वा हप्ता आहे त्या हप्त्याचेच 2000 रुपये मिळणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला अजून काही दिवस या ठिकाणी प्रतीक्षाही करावी लागणार आहे।